महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची यात्रा येत्या मंगळवारी 23 एप्रिलला होती। या यात्रा कालावधीत दर्शनासाठी लाखो भाविक डोंगरावर येतात। यावेळी गर्दी नियंत्रणासह भाविकांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा व्हाव्यात यासाठी व्हाईट आर्मी गेली 19 वर्ष कार्यरत आहे। रविवार 21 एप्रिलपासून 4 दिवस व्हाईट आर्मीचे 150 जवान आणि जवळपास 150 डॉक्टर आणि फार्मासिस्ट नर्सिंग स्टाफ मदतीसाठी सज्ज असल्याची माहिती जीवन मुक्ती सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। भाविकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी ORS त्याचबरोबर आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध केल्याची माहिती डॉक्टर अरुण धुमाळे यांनी दिली। यात्रा कालावधीत देवचंद कॉलेज, SM लोहिया कॉलेज, न्यू कॉलेज, राजाराम कॉलेज आणि विवेकानंद कॉलेजचे व्हाईट आर्मी कॅडेट कोरचे 150 जवान सहभागी होणार आहेत। तसंच ॲस्टर आधार आणि करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्री पूजक मंडळाची ॲम्ब्युलन्स 24 तास मदतीसाठी उपलब्ध असणार आहे। वृद्ध महिला आणि गरोदर मातांसाठी विश्रांतीगृह आणि हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या NGO मार्फत वातानुकूलित टेंटमध्ये किरकोळ ड्रेसिंग करणे, पॅथॉलॉजी लॅब तपासणी, हार्ट ब्रिगेड इत्यादी सुविधा मोफत पुरवल्या जाणार आहेत। ज्योतिबा मंदिर परिसर, यमाई मंदिर, बस स्थानक, सेंट्रल प्लाझा या ठिकाणी व्हाईट आर्मीकडून टेंट उभारण्यात येणार आहेत। भाविकांची चेंगराचेंगरी टाळण्यासाठी दर्शन रांग, सासनकाठी मार्गावर व्हाईट आर्मी जवान पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी सक्रिय असणार आहेत। या पत्रकार बैठकीला डॉक्टर अमोल कोडोलीकर, डॉक्टर महादेव जोगदंडे, डॉक्टर सरदार पाटील, शीतल पाटील आणि व्हाईट आर्मीचे जवान उपस्थित होते।